नमस्कार, रेसिपीज बाय जयू मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत आंब्याची सांदणं। यासाठी इथे मी आपण जी रोज आमटी भाजीला वापरतो त्या वाटीनी 1 वाटी इडली रवा घेतलाय। तुम्हाला तांदळाचा रवा घ्यायचा असेल तर तेही चालेल। हा रवा वजनाने 150 ग्रॅम आहे। आता आपण 2 टीस्पून तूप घालूया आणि या तुपावर आपण रवा छान गुलाबीसर भाजून घेऊया। सध्या मी थोडा मोठा गॅस ठेवलाय, पण कढई तापली की आपल्याला साधारण मंद ते मध्यम गॅसवर हा रवा भाजायचा आहे। हे बघा, आपला रवा छान भाजून झालाय, छान सुगंध सुटलाय आणि गुलाबीसरही झालाय। तर आता अंदाजे 2.5 ते 3 मिनिटातच आपला रवा भाजून झालाय आणि पहिले साधारण अर्धच मिनिट मी मोठा गॅस ठेवला होता, कारण आपली कढई तापायची होती। आता मी गॅस बंद केलाय। हा इथे मी 2 वाट्या आंब्याचा रस काढून घेतलाय। आता हा आपण मिक्सरवर फिरवून घेऊया। म्हणजे 1 वाटी रवा घेतलाय म्हणून 2 वाट्या आंब्याचा रस घेतलाय। आपला रस मिक्सर मधून काढून झालाय। आता हा आपण या रव्यात मिसळूया। त्याचप्रमाणे मी इथे 1 वाटी नारळाचं दूध काढून घेतलंय, अगदी घट्ट दूध काढून घेतलंय। तुम्हाला विकतचं आणायचं असेल तरी चालेल। मी इथे घरीच 2 वाट्या नारळ वाटून हे दूध काढून घेतलंय। तर हे मिसळूया। यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता आणि नारळाचं दूध नको असेल तर ओलं खोबरं आणि साधं दूधही घालू शकता। यातच मी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर घालते। तुम्हाला जर असं वाटत असेल की हे खूप गोड होईल तर तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल। यातच चवीला पाव चमचा मीठ टाकते। पाव चमचा म्हणजे छोट्या चमच्याने पाव चमचा। आता हे सगळं आपण ढवळूया आणि थोडा वेळ मुरत ठेवूया। आता माझ्याकडे असलेल्या ह्या केकच्या भांड्यात मी सांजण लावते वाफवण्यासाठी, पण तुम्ही घरचा स्टीलचा डबा वगैरे घेतला तरी चालेल। याला तुपाचा हात लावते। हे बघा, सांजण वाफवण्यासाठी मी इथे पाणी उकळून घेतलंय। आपण रवा भाजला होता ना त्याच कढईत पाणी घेतलंय। आता आपण या पिठात थोडासा इनो घालूया। म्हणजे आपण साधारण 1 वाटी घेतला होता ना रवा, म्हणून मी अंदाजे अर्धा चमचा इनो घालते, इनो फ्रूट सॉल्ट। तुम्हाला सोडा किंवा बेकिंग पावडर घालायची असेल तरी चालेल आणि नसेल घालायची तरी चालेल, कारण सोडा किंवा इनो किंवा बेकिंग पावडर आपण थोडंसं हलकं होण्यासाठी घालतोय, ते कंपल्सरी नाहीये। हा बघा, एवढाच घालते। अर्ध्या चमच्यालाही कमीच घेतला इनो। हे असं पाणी वगैरे सगळं आधी आपण उकळून घ्यायचंय। हे आपलं झालं छान मिक्स करून। आता आपण कढईत ठेवूया। आता या भांड्यात ओतूया आपण। हे भांड्यात ओतून ते ठेवलंय। यावर झाकण ठेवूया आणि हे साधारण 20 मिनिटं वाफवून घेऊया। वाव, काय मस्त फुललंय बघा, 20 मिनिटं झाली आपल्याला वाफवून। आता आपण ही सुरी घालून बघूया। हे बघ, सहज निघतंय ना। थोडं अजून 5 मिनिटं ठेवते मी। वाव, काय सुंदर रंग दिसतोय। मगाशी पण ते झालंच होतं, सुरी स्वच्छच निघाली होती, पण मला वाटलं की थोडं सैलसर आहे का, अगदी फार हलकं वाटलं।
खूपच सुंदर हे बघ, अगदी हलकं वाटतंय है ना. सुरी स्वच्छच मगाशी होती, आत्ताही आहे. एकदम सॉलिड. तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे थंड झाल्यावर बघूया. हे बघा, आपण हे सुरीने सोडवायचंय, पण तशी त्याची आवश्यकता नाही. हे सगळ्या कडा बघा आपणहून सुटलेत, दिसतंय, भांड्यापासून सुटलायत एकदम बघ, मस्त दिसतंय. है ना. अगदी केक कसा सुटतो तसंच सुटतंय, पण मी आपलं थोडं थोडं काढते. किती वेळ झाला आता येऊन? साधारण 2 तास झाले असतील ना. किती वेळ झाला? कधीपासून? नाही म्हणजे गार व्हायला किती वेळ लागला असं? हा, साधारण 1-1.5 तास तर लागलाच. काय सुरेख वास येतोय ना, सुगंध खूप मस्त येतोय आंब्याचा. आंब्याचा. एकदम अप्रतिम वास, अप्रतिम रंग एकदम. चव दाखव मला. हो, आपण काढूया ना ताटलीत. हे बघा, आता अशी ताटलीत ज्या काढायचं ती धरायची, पटकन उलट करायचं. बघ कसं झालंय. वा, काय सुंदर दिसतोय. एकदम सुंदर आलाय ना. छान शिजला ना तो, एकदम मस्त दिसतोय. असा छान निघतो. ओवी बघ ग बाळा, हे होई, तू काप बरं हा मस्त. हा बघ, असं असं कापायचं अलीगत. मी कापू? थांब बाळा, एक पीस तर नीट काप. थांब थांब, त्या अलीगत खूप हलका झालाय तो. वास मस्त येतो ना. काय झालं, मी खूप रात्री करते आज रेकॉर्डिंग, त्याच्यामुळे तो थोडासा कोमट आहे. तर तुम्ही घरी केला तर पूर्ण थंड होऊ द्या. ओवीला नेमका चौकोनी पीस हवा झाला म्हणून हा मधूनच काढलाय. किती छान झालाय बघा. बघू चव दाखव हो, मला. तर चव बघ, है ना. वा, मस्त झाला एकदम. तर चव बघ. ओवी आमची पहिल्यांदाच सांदण खातीये. हो ना. मस्त लागते ना एकदम. आणि हे सांदण, एकदम थँक्यू, हे अजून थंड झालं ना की अजून छान लागतं. आणि साजूक तुपाबरोबर खायचं, किंवा मग काही काही जण नारळाचं दूध किंवा साध्या दुधाबरोबर पण खातात. वा, एकदम छान. घे, थँक्यू, तुला आवडलं म्हणून. हे असं छानपैकी साजूक तुपाबरोबर सर्व करायचं. नक्की करून बघा, अभिप्राय कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.